Hi, this is Ashlesha Athole and you are watching About Books, my YouTube channel where I talk about books I have enjoyed reading. आज आपला विषय आहे सुखरूप. This is a compilation of articles in the Daily Gomantak written by my parents. My father was editor-in-chief of this newspaper when we lived in Goa for a while. आणि हा जो कॉलम आहे, एक कॉलम त्यांनी सुरू केला होता डेली गोमंतकमध्ये की ज्याच्यामध्ये गोव्यातल्या लोकांना त्यांनी लिहायची संधी दिली, म्हणजे कुठल्याही विषयावरती ते लिहू शकत होते. अँड दिस कॉलम बिकेम व्हेरी पॉप्युलर अँड लॉट ऑफ लोकल पीपल कॉन्ट्रीब्युटेड टू इट. आय एम गोइंग टू रीड द Marathi chapter written by my father from this book. After this, I will read a translation which I have done of the same chapter. तर आज मी फक्त यामधलं वाचणार आहे. स्वकर्तृत्वाने व्यवसायात खूप मोठा झालेला एक श्रीमंत. खरं तर अशा माणसांच्या आसपास जायलाही मला बरं वाटत नाही. अशा माणसांना आपण आणि आपले मोठेपण याखेरीज काही दिसतच नाही. पण हा माणूस वेगळा होता. त्याची श्रीमंती त्याच्या अंगावर काटे बनून इतरांना घायाळ करत नव्हती. त्याच्या घरी आम्ही गेलो. अर्धी तुमान घालून तो आपल्या दिवंगत आईच्या छायाचित्राखाली गोमंतक वाचत बसला होता. त्याला व्यवसायात उभं करण्यासाठी आई खूप राबली होती. खरं तर ती राबत होती म्हणूनच उभं व्हायचं बळ याला मिळत होतं. तो नुसती आईच्या छायाचित्राची पूजा करत नव्हता. जणू काही आई अजूनही आहे आणि आपल्यावर तिची नजर आहे अशा भावनेनेच तो वागत होता. आईच्या छायाचित्राखाली बसून दिवसाची सुरुवात करताना त्याला जणू आईच्या कुशीत तिच्या प्रेमळ स्पर्शात सारं शरीर पुनीत झाल्याचं समाधान लाभत होतं. ही माऊली कष्ट करून आपल्या मुलाला घडवत होती. नेसू एकच लुगडं असायचं. रात्री ते धुवून वाळत घालायचं आणि काळोखात काहीतरी अंगावर ओढून रात्र काढायची. मुलगा हे सगळं बघत होता. पुढे दिवस चांगले आले. पण नेसूचं लुगडं धुवून वाळत घालणारी आणि काळोखात वावरून मुलाच्या जीवनात प्रकाश आणणारी ती आपली आई हा मुलगा विसरू शकला नाही. आईच्या वर्षदिवशी कुठल्या तरी गोरगरीब बस्तीवर हा जातो आणि तिथल्या आया बहिणींना साड्या वाटतो. आपण कोण, कुठले, हे का करतो हे मात्र सांगत नाही. निवडणुका आल्यावर साड्या आणि भांडी वाटणारे आणि निवडून आल्यावर गोरगरिबांना नागवणारे राजकारणी खूप आहेत. पण आपल्या आईचं दुःख, दैन्य आठवून निरपेक्ष भावनेने गोरगरीब स्त्रियांना नियमितपणे साड्या वाटणारा याच्यासारखा दुसरा निदान मी तरी बघितलेला नाही. या साड्या वाटण्याची या माणसानं कधी प्रसिद्धी केलेली नाही ही गोष्ट महत्वाची. हा गृहस्थ या साड्या वाटतो त्या का हे सुद्धा त्या साड्या घेणाऱ्यांना समजत नाही. आणि लोकांना ते समजावं, महिलांनी आपल्याला दुवा द्यावा अशी या गृहस्थाची इच्छा नाही. आपल्या आईला मुलगा ज्या भावनेने साड्या आणतो त्या भावनेने मी या साड्या वाटतो असं तो म्हणतो. आणि साड्या घेणाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचाही तो कधी प्रयत्न करत नाही. बायका आपलं दुःख, दैन्य कधी लोकांच्या दृष्टीस पडू देत नसतात. दुःख, दैन्य, दुर्दैव उरात ठेवून निमूटपणे कसं जगावं हे बायका जाणतात आणि म्हणूनच कुटुंब संस्था, समाज अजून शाबूत आहे. स्त्रीची उदारता हाच कुटुंब संस्थेचा खरा आधार आहे. या गृहस्थाच्या घरात नोकर चाकर आहेत, स्वयंपाकी आहेत, सर्व सुखसोयी आहेत. पण सकाळचा पहिला चहा याला याची पत्नी स्वतःच्या हाताने करून देते. त्याला आणि त्याच्या बरोबरच्या त्याच्या एका मित्राला. हा मित्र आहे एक हमाल. पणजीच्या मार्केटात तो बोजे उचलण्याचे काम करतो. दिवसाकाठी 7-8 रुपये मिळवतो. त्याला घर ना दार, बायको ना संसार. तो या श्रीमंत मित्राच्या घरातच त्याच्या ओटीवर झोपतो, पण जेवत मात्र तिथे नाही. लक्षाधीश व्यावसायिकाच्या बायकोच्या हातचा चहाचा 1 कप त्याच्याबरोबर घेऊन हा घराबाहेर पडतो. मार्केटात हमाली करायला जातो आणि रात्री घरच्या माणसासारखा हक्काने ओटीवर अंग टाकतो.
गरिबीच्या काळात हा हमाल आणि तो आताचा श्रीमंत हे हातात हात घालून काम करत होते. मिळेल ते काम वाटून घेत होते, खात पित होते आणि एकत्र राहतही होते. पुढे हा गृहस्थ व्यवसायात शिरला, खूप खूप पैसेवाला झाला आणि हा हमाल हमालच राहिला. पातळ्या बदलल्या पण मैत्री बदलली नाही. तो हमाल त्या श्रीमंताच्या श्रीमंतीचा लाभ घेण्याचा विचार करत नाही. सकाळचा कपभर चहा तेवढा तो घेतो आणि मग कष्टाची भाकर कमवायला जातो. आजही ते मित्र आहेत. हमालाच्या गरिबीची खंत श्रीमंताला नाही. श्रीमंताच्या श्रीमंतीचा तोरा हमालाला बेचैन करत नाही. कृष्ण सुदामाची गोष्ट आठवावी असंच आहे या दोघांचं प्रेम. अशा रिअल मित्र प्रेमाचा नमुना खरोखरच दुसरा मिळणार नाही. इथे रिअल त्यांनी इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये टाकलेलं आहे, कारण पणजीतील कॅफे रिअल या रेस्टॉरंटच्या मालकाची ही गोष्ट आहे. I'll read the English translation of the same piece written by my father now. The translation is by me. He was a rich, self-made businessman. Normally, I avoid such people because they don't see beyond themselves. But he was different. He did not put his wealth on display to humiliate others. We visited him once. He was dressed in shorts and sitting below a picture of his late mother. He was reading the Daily Gomantak. His mother had worked really hard to ensure that he was established in his business. He had gained strength from her efforts. He did not merely worship his mother's picture. He behaved as if she was still around, that she was watching him. It was as if by sitting below his mother's picture before starting each day, he was experiencing her warm embrace anew. His mother had worked hard when she was bringing him up. Back then, she owned only one sari. She would wash it every night and wrap something else around herself before going to sleep. He was witness to it all. He never forgot the hardships she underwent. They saw much better days later when the son did very well in his business. He never forgot his mother who had toiled hard to brighten up his future. On her death anniversary, he goes to slums and donates saris to the women staying there. He never discloses his identity or tells them why he is giving them the saris. There are many politicians who distribute saris, utensils, etc. among the poor when elections are around the corner and then fleece them after they win. But I have never seen another person who regularly and selflessly distributes saris to poor women only in memory of his mother, her hard work and her tough life. More importantly, the businessman has never publicized this. Those who receive the saris don't know why he is giving them. Not that he wants them to know and bless him. He says that he gives them with the same feelings as that of a son presenting his mother a sari. He doesn't try to find what those who receive the saris feel. Women never reveal their troubles, their unhappiness, sadness, poverty, misfortune. Women suffer them silently, and that is why our family, a society, still stands strong. A caring woman is the true support of a family. This businessman has all the luxuries and many maids, servants, and cooks. But it is his wife who prepares his morning tea for him, and for his friend. This friend is a hamal, a coolie. He works all day at the Panji market hauling heavy sacks. He makes about rupees 7 to 8 every day. He doesn't have a wife, a family or a house. He sleeps at nights in the veranda of this rich friend's house. But he doesn't have his meals with him. After he has the tea that his rich businessman friend's wife gives him, he heads out to work.
He hauls huge heavy sacks all day at the market and then returns to sleep in the veranda of his friend's house. When they were poor, this coolie and his now rich businessman friend worked together. They shared whatever work they did. They ate together and stayed together. Then one of them started a business. He earned loads of money, but the coolie stayed a coolie. Their manner of living changed, but not their friendship. The Hamal never thinks of taking advantage of his friend's wealth. He only has the first tea in the morning with him and then goes out to earn his daily bread. They continue to be friends. The rich friend is not bothered by his friend's poverty. The coolie is not bothered by his friend's riches. I am reminded of Krishna Sudama's story by their love for each other. One will not see such a real friendship anywhere else. The real here is in inverted commas because it is the story of the owner of Cafe Real restaurant in Panji.